आमदार दत्तात्रय भरणे आणि माझ्यामध्ये वैयक्तिक वाद नसल्याचं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलंय। आमची राजकीय विचारांची वैचारिक लढाई आहे। लवकरच आमच्या महायुतीच्या संयुक्त बैठकीमध्ये सर्व नेते एका व्यासपीठावर दिसणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल ढवळे यांनी। पाहूयात। माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे। विचारूया नेमकं कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामधून आता महायुतीचे उमेदवार सुनीत्रा अजितराव पवार यांच्या प्रचाराचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी गाव भेटी, पंचायत समिती गणवाईज बैठका आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मग साधारणतः संयुक्त सभा अशा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये शहरामध्ये होतील आणि मला विश्वास आहे की ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर चांगलं मताधिक्य आम्ही महायुतीच्या उमेदवारांना देऊ। तुम्ही आत्ताच भाषणात म्हटलं की कमळरूपी घड्याळ ही नेमकं काय? नाही, कमळरूपी घड्याळ म्हणण्याचं कारणच एक असं आहे की हे सगळे आमची भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सगळे कमळावरती त्यांना मतदान करण्याची सवय आहे आणि आता महायुती असल्यामुळं महायुतीमध्ये कमळ आहे, महायुतीमध्ये घड्याळ आहे, महायुतीमध्ये धनुष्यबाण आहे, महायुतीमध्ये शिट्टी आहे। अशी 4 चिन्ह आता महायुतीमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की कमळरूपी घड्याळाला मतदान करा। अशा पद्धतीचा प्रचार आमचा चालू आहे आणि निश्चितपणानं घड्याळावरती जास्तीत जास्त मतदान ह्या मतदारसंघात होईल। कॅमेरामॅन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही न्यूज, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।